कधी चहा जरी घेतला ना तरी त्या चहाचा पण हिशोब ठेवतो मी. कधी हिशोबात घोळ केलेला नाहीये मी. आई वडिलांची शिकवण आहे तशी. हा चूक होऊ शकते, माणूस आहे मी, हिशोबात चूक होऊ शकते, पण मुद्दामून असं काही केलेलं नाही. कधीच घोळ नाही केला. गव्हर्नमेंटचा टॅक्स पण वेळेवर भरतो व्यवस्थित, त्यात पण कधी उशीर होऊ नाही दिला मी. माहितीये मला, माझा विश्वास आहे. आणि आपण बघितलं ना, आपण सगळे हिशोब सुद्धा तपासलेत. आपल्याला एकही घोळ नाही सापडला. मग ह्यांना कुठून सापडला असेल? काय माहिती, बघू, उद्या कळवतील असं म्हणालेत ना. कळेल काय गडबड आहे. हो, आणि आपण एकेका दिवसाचे नाही तर पूर्ण वर्षाचे हिशोब तपासलेत. उद्या डिटेल्स पाठवतील ना ते, बघू ना. हो, आणि मी काय म्हणते, आपले बँकेचे अकाउंट बंद केलेत हे आपण तिलोत्तमा मॅडमने बाबांना सांगायला हवंय ना. आई बाबांना नाही सांगायचं, उद्या सांगूयात. उद्याचा दिवस बघा काय होतं ते. काहीच नाही झालं तर सांगू. बरं. जगन्नाथजींचा फोन आहे. कदाचित किरण पोहोचली असेल हे सांगायला फोन केलाय. उचल. हॅलो. काय झाले ते मला सगळं कळलंय. किरणने आत्ताच सांगितलं. बघा ना जगन्नाथजी, उगाच नको तो प्रॉब्लेम झालाय. आता हे संकट आणखी किती दिवस त्रास देणार आहे कोणास ठाऊक. सगळ्यांचे पगार द्यायचे बाकी आहेत. काळजी नको करू, सगळं ठीक होईल. फक्त तू एक काम कर. काय? उद्या मार्गशीर्षातला गुरुवार आहे. महालक्ष्मीची पूजा कर. घरातल्या सगळ्या बायकांना जमा कर. 5 सवाष्ण बोलव. साडी, चोळी, नारळ यांनी त्याची ओटी भर. त्याशिवाय ही पूजा पूर्ण होणार नाही, संपन्न होणार नाही. कळलं? महालक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुझं संकट टळेल. ठीक आहे, पण जगन्नाथजी, ह्या व्रताचं महत्व काय आहे? द्वापार युगातली कहाणी आहे बाळा. राजकन्या श्यामबाला आणि तिची आई राणी, तिने म्हातार वेशातल्या महालक्ष्मीचा अपमान केला होता. पण राजकन्याने तिची विनंती केली, मनधरणी केली आणि देवीने सांगितल्याप्रमाणे तिने मार्गशीर्षातला गुरुवारी ही पूजा केली. त्यानंतर तिची भरभराट झाली, मात्र राणीची अधोगती झाली. कळलं? थोडक्यात काय, उतू नये मातू नये, घेतला वसा टाकू नये, या भावनेने ही पूजा कर. सगळं ठीक होईल. बरं, मी करेन पूजा. अहो, जगन्नाथजींनी मला पूजा करायला सांगितली. पण त्याआधी आता जे काही चालू आहे ना, ते मला तिलोत्तमा मॅडमला सांगायला हवं. बरं, सांग. देवीला साकडं घाल. मी हिशोब चेक करतो तोपर्यंत.